हे बघा, आज जे झालं याच्यासमोर झालं नाही पाहिजे, सांगून ठेवतो. हे पाय मंगला, थोडस आरामात बोलत जाय. नाही बोलू शकणार मी आरामात. ठीक आहे मग, ठीक आहे, बमव जोऱ्यानं. आणि सांगून दे पुऱ्या मोहल्ल्यात आमच्या घरी नवरा बायकोचं भांडण चालू आहे म्हणून. हो, ते तर सांगणारच आहे मी. जो कारनामा तुम्ही आज केला तो सगळ्यांना माहित झाला पाहिजे ना. काहून नाही सांगणार मी. आज भाजीपाला घ्यायला जाताना तुम्ही मला तुमच्या स्कूटर वरून पाडून दिलं आणि एकटेच मस्त भाष्यासारखे घरी येऊन गेले. काहीच फिकर नाही बायकोची. यायच्या स्कूटरवर बसलेली महिला अचानक मागे पडून जाते, यायला काहीच माहित नाही. अरे तर काय माझ्या डोक्याच्या मागत डोळे लागले आहे काय, जे मला दिसन का तू गाडीवर आपटली म्हणून. डोक्याच्या मागे डोळे नाही आहे, पण धक्का तर लागला असेल ना थोडासा. ना थोडासा धक्का लागला असेल. डोक्यात भेजे आहे का भजे भरले आहे, पण कोणाला काय फरक पडते. आपटली तर आपटू दे, मरते तर मरू दे. चालले मस्त भाषासारखे दोरी फुगून. तावल्या कानाखाली एवढ्या जोऱ्यानं वाजवण न का दोनचे दोनही कानं बहिरे होऊन जाईल. हसून काय राहिला. इथं मारपीट चालू आहे काय? हो, मार्केट चालू आहे आणि डान्सही चालू आहे. तुम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्याशी. अरे आम्ही तुमचे शेजारी आहे. शेजारी आहे तर काय करू, आरती करू काय तुमची. मी फक्त मिरचे मागायला आलो होतो. मिरचे घ्यायला आले तर थोबाड करून पागलासारखं बनवलं आहे. नाही आहे मिरचे, चला वा आपल्या घरी. तर तुम्ही काय नाही सांगून राहिले पप्पू भाऊ. वहिनी सांगन ना मिरचे आहे का नाही आहे तर. अबे साले, स्वयंपाक मी बनवत असतो ना, मला माहित आहे घरी काय आहे काय नाही आहे. चला निघा इथून. पप्पू भाऊ एक गोष्ट सांगू काय तुम्हाला. नाही, मला एकही गोष्ट ऐकायची नाही आहे. तुम्ही एक नंबरचे बदतमीज माणूस आहे. तुम्हाला बोलण्याची थोडीशी तमीज नाही. जातो मी. हो, इकडे बघा थोडस. स्वयंपाक काय तुम्ही बनवता काय? काऊन परवाच्या दिवशी बनवला नव्हता काय. असं चाय बनवला होता फक्त. म्हणजे सकाळ संध्याकाळ किचन मध्ये मी मरतो, स्वयंपाक मी करतो आणि क्रेडिट तुम्ही घेता. अरे यार, थोडस आरामात बोलत जाय. तावला आवाज मले सुई टोचल्यासारखा वाटते. आजकाल लय टोचल्यासारखा वाटते तुम्हाला मावला आवाज. हो, वाटते वाटते तावला आवाज मले सुई टोचल्यासारखा. मग हो तर मग कायची वाट पाहून राहिले. गळा दाबून मारून टाका ना मला. ठीक है समझ गया। बंगला वहिनी आज फुल फॉर्म मध्ये दिसून राहिल्या. हे राम, आत्ताच तुम्हाला एवढी बेइज्जती करून हाकललं, तरी पण काही लोक एवढे घटिया स्वभावाचे असते की काय सांगू. आता काय पाहिजे. मी खाली पिली बसलो होतो तर मला आठवण आली की तुम्ही 1000 रुपये घेतले होते मायापासून. ते घ्यायला आलो. हे घ्यायला आलो. आज तारीख किती आहे. 1 तारखेला देईन म्हणून सांगितलं होतं ना. घरचं सिलेंडर खतम झालं तर सिलेंडर घेतलं. आता त्याला पैसे द्यायला लागल ना. तर मी म्हटलं तुमच्या इकडे 1000 रुपये आहे, तुमच्यापासून घेऊन त्याला देऊन देतो. अरे काय माणूस आहे तुम्ही, शरमही येत नाही तुम्हाला थोडीशी. 1 तारखेला देतो म्हटलं होतं ना, आज 25 तारीख आहे. काय माणूस आहे तुम्ही. म्हणजे म्या पैसे दिले नाही तर तुमच्या घरी सिलेंडर पण येणार नाही आणि स्वयंपाकही बनणार नाही. तुमची चूलही पेटणार नाही. असं नाही की आमच्या घरची चूल पेटणार नाही. शांत राहा तुम्ही. म्हणजे तुम्ही एवढे घटिया स्वभावाचे व्यक्ती आहात. तुमची ही आदत मला एवढी घटिया वाटली. म्हणजे तुम्हाला भाजी घ्यायची आहे, सिलेंडर घ्यायचा आहे, लेकराची फीस भरायची आहे, ढुंगणाले चड्डी घ्यायची आहे, तर हे काय उधार दिलेल्या पैशानच घ्यायचं काय.
खरं सांगतो मी, तुमच्यापेक्षा घटिया माणूस मी अजून नाही पाहिला. आता काय आहे, जा ना आता. हो जातो, पण जाता जाता एक गोष्ट सांगतो. भाषा तुमची लय गंदी आहे पप्पू भाऊ. थोडस चांगलं बोलत जा. येतो वहिनी. हो, मर तिकडे जाऊन.